वाळवा तालुक्यातील कुरळप परिसरामध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये 3 कुत्र्यांचा आणि एका शेळीचा बिबट्यानं फडशा पाडलाय। ही ह्या 15 दिवसातली चौथी घटना आहे। बिबट्यांचा वावर सध्या मानवी वस्तीकडे वळलाय आणि शेतकरी वर्गामध्ये धास्ती पसरली आहे। यातच शेतीची संध्याकाळची लाईट असल्यामुळे या परिसरातील शेतकरी वर्ग शेतीला पाणी देण्यासाठी सुद्धा बिबट्याच्या भीतीनं जात नाहीत। दिवसा लाईट मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी करतायत। कुरळप येलूर रस्त्यावरील बाबर मळ्यामध्ये उत्तम पाटील यांच्या वस्तीवरती कुत्र्याला बांधलेलं होतं आणि ह्या कुत्र्याचा आज पहाटे 4-4:30 वाजेच्या दरम्यान बिबट्यानं हल्ला करून त्याला ठार केलंय। नमस्कार, मी उत्तम अशोक पाटील, राहणार कुरळप। आज आमच्या इथे बाबर मळ्यात आमच्या वस्तीमध्ये बिबटे येऊन आमचं बांधलेलं कुत्रं खाऊन गेलाय। सकाळी पहाटे 4-4:30च्या दरम्यान वन विभागवाल्याने काय तर त्याचा बंदोबस्त केला पाहिजे। इथं मानव वस्ती जास्त आहे, त्यामुळे इथं वन विभागाने काय तर त्याच्यावरती बंदोबस्त केला पाहिजे। आता इथं कुत्र्यावर हल्ला झालेला आहे। का पुढं जनावर आहेत इथं आमचे, त्यानंतर दिवसा संध्याकाळी पाण्याकडे माणसं असतात, त्यांच्यावर सुद्धा हल्ला होऊ शकतोय। त्यामुळं शक्यतो करून वन विभागावाल्यांनी त्याच्यावर काय तर बंदोबस्त करायला पाहिजे। आणि आता माणसं संध्याकाळच्या रात्रपाळीला पाणी पाजत जातात, त्यासाठी सुद्धा दिवस पाळीची लाईटीची व्यवस्था केली पाहिजे।